श्री गणेशाय नमः. अध्याय 25 ते 27. दक्षांना राज्यप्राप्ती, भीमराजांना पुत्रप्राप्ती. श्री गणेशाय नमः. भृगु ऋषी सोमकांत राजाला म्हणाले, राजा, कौंडिन्यपूरजवळील अरण्यात एका जीर्ण देवालयात दक्ष 12 वर्ष राहत होते. हे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे. त्यांना स्वप्नदृष्टांत झाल्यानंतर काही दिवसांनी कौंडिन्यपूरचे राजा मरण पावले. ते निपुत्रिक होते. त्यांच्या मृत्यूने राणी सुलभा, दोघे प्रधान, सुमंत व मनोरंजन, राजपरिवार व प्रजानन शोकग्रस्त झाले. दुःखावेगाने सर्व नगरच रडत होते. मान्यवरांना आता पुढे काय करायचे असा प्रश्न पडला होता. तेव्हा राजपुरोहितांनी सर्वांना एकत्र बोलवले व म्हणाले, महाराजांच्या निधनाने आपल्या सर्वांवरच मोठा आघात झाला आहे. जो जन्माला येतो त्याचा मृत्यूही निश्चित असतो. त्यातही मरणारा मनुष्य गुणवान, शीलवान व उपकारी असेल तर त्याच्या जाण्याने अधिक दुःख होते. त्यामुळे महाराजांच्या मृत्यूने आपण सर्वांना किती शोक झाला असेल याची कल्पनाच करवत नाही. अशा प्रसंगी नेमके काय करावे हेही बहुधा सुचत नाही. तथापि कुठेतरी दुःख आवरावेच लागते. तुम्ही असाच शोक करत बसलात तर महाराजांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. त्यांच्या देहावर अग्निसंस्कार करणे हे आपले प्रधान कर्तव्य आहे. तरी पुढील व्यवस्थेला लागावे. राजपुरोहितांच्या विनंतीला मान देऊन मंडळींनी शोक आवरला. अंत्ययात्रेची तयारी करण्यात आली. राजा निपुत्रिक असल्यामुळे सुमंत प्रधानजींच्या हातूनच त्यांचे उत्तरकार्य करण्यात आले. राजाला तिलांजली दिल्यावर सर्व मान्यवर राजवाड्यात आले आणि सुलभाराणीचं सांत्वन करून स्वगृही गेले. कौंडिन्यपूरच्या राजाने आपला उत्तराधिकारी नेमलेला नव्हता. राजसिंहासन रिकामे ठेवणे हेही योग्य नव्हते. प्रजाही चिंतेत होती. गादीवर कोणाला बसवायचे असा राणींना व राजांच्या एकनिष्ठ सेवकांना प्रश्न पडला होता. योगायोगाने त्याच समयी मुद्गल ऋषींचे कौंडिन्यपुरात आगमन झाले. प्रधानजींनी त्यांचे स्वागत केले. त्यांना आपली चिंता सांगितली व मार्गदर्शन करण्याची विनंती केली. तेव्हा मुद्गल ऋषी म्हणाले, हे सुमंत, तुमच्या राजांचा महान नामक एक हत्ती आहे. तुम्ही त्याच्या सोंडेत एक रत्नमाला द्या. त्याला नगरातून फिरवा. तो ज्यांच्या गळ्यात माळ घालेल त्यांचा सन्मानाने राज्याभिषेक करा. त्यांच्या अधिकारात राज्यकारभार चालवा. माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे. मुद्गल ऋषींवर राजपरिवाराची श्रद्धा होती. म्हणून त्यांनी सुचवलेल्या पर्यायाला सुलभा राणीने व प्रधानांनी तात्काळ मान्यता दिली. मग एका शुभदिनी व शुभमुहूर्तावर शृंगारलेल्या महान नामक हत्तीच्या सोंडेत राणीने रत्नमाला दिली व त्याला उद्देशून म्हणाल्या, महाराजांचे तुझ्यावर खूप प्रेम होते. त्यांच्यानंतर कौंडिन्यपूरच्या राजसिंहासनावर बसण्यास जो पुरुष योग्य असेल त्याच्याच गळ्यात ही रत्नमाला घाल, अशी माझी तुला विनंती आहे. राजाची निवड होणार म्हणून प्रजाजनांमध्ये कमालीची उत्सुकता होती. त्या दिवशी सर्व नगर शृंगारण्यात आले होते. रस्तोरस्ती, चौकाचौकात लोकांची दाटी झाली होती. त्या हत्तीने आपल्यालाच माळ घालावी असे प्रत्येकालाच वाटत होते. प्रधानजींनी महान हत्तीला समारंभपूर्वक बाहेर काढले. त्याला म्हणजे महान हत्तीला नगरातून फिरवले. पण महान हत्तीने कोणाच्याही गळ्यात माळ घातली नाही. मग त्या महान हत्तीने अरण्यात प्रवेश केला आणि दक्ष राहत असलेल्या देवालयापाशी गेला. तिथे दक्ष गणेश पूजनात मग्न होते. मग ती रत्नमाला महान हत्तीने दक्षाच्या गळ्यात घातली. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवल्या. मंगलवाद्यांनी एकच गजर केला. सर्वप्रथम हा काय प्रकार चालला आहे हेच दक्षांना कळेना. ते संभ्रमित झाले. प्रधानजींनी पुढे येऊन त्यांना वस्तुस्थितीची कल्पना दिली आणि राजसिंहासन स्वीकारण्याची विनंती केली. तेव्हा दक्षांना खूपच आनंद झाला. अशा प्रकारे त्यांना स्वप्नदृष्टांताची प्रत्यक्ष प्रचिती आली. हे सर्व श्री गजाननाच्या कृपेनेच घडून येत आहे. म्हणून त्यांनी आपल्या आराध्य दैवताला कृतज्ञतेने नमस्कार केला. हे नवीन राजा तपस्वी आणि भाविक आहेत हे पाहून प्रधानजींना परमसंतोष वाटला. लोकांनाही राजा म्हणून दक्ष पसंत पडले. प्रजाजनांनी उत्स्फूर्तपणे त्यांच्या नवीन राजाचा जयजयकार केला. दक्षांना मंगलवाद्यांच्या निनादात मिरवणुकीने वाजत गाजत राजप्रसादात नेण्यात आले. त्यांचा उत्तम आदर सत्कार करण्यात आला. मग एका उत्तम शुभमुहूर्तावर त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. आपल्या पुत्राचे कौतुक पाहून कमला राणीच्या डोळ्यांचे पारणे फिटले. त्या मंगलप्रसंगी दक्षांना आशीर्वाद देण्यासाठी मुद्गल ऋषी स्वतः उपस्थित होते. दक्षांनी मुद्गल ऋषींची पूजा केली. त्यांचा थोर सन्मानही केला. त्यांना अगणित संपत्ती व अनेक गावे वतन म्हणून दिली.
ब्राह्मणांना व याचकांना अपार दानधर्म करून संतुष्ट केले. नवीन राजा मिळाले म्हणून प्रजेनेही महोत्सव साजरा केला. हे वृत्त कर्णोपकर्णी दक्षांच्या पिताजींना समजले. तेव्हा तेही लवाजम्यासह आपल्या पत्नीला व पुत्राला भेटण्यास आले. त्यांनी पूर्वकृत्यांबद्दल त्या दोघांची क्षमा मागितली. तेव्हा दक्ष हे राजपुत्र आहेत या वृत्ताने प्रजाजनांना खूपच आनंद झाला. दक्षांना राज्यप्राप्ती झाल्यानंतर काही दिवसांनी महागणपतीने वीरसेन राजाला स्वप्नदृष्टांत देऊन त्यांच्या उपवर कन्येचा राजा दक्षांशी विवाह करून देण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे वीरसेन राजाने आपल्या मुलीचा व राजा दक्षाचा थाटात विवाह करून दिला. या दाम्पत्यास बृहद्भानू नावाचा एक पुत्र झाला. बृहद्भानूंना हलधर, हलधरांना सुशील, सुशीलांना पद्माकर, पद्माकरांना रिपुमर्दी, रिपुमर्दींना चित्रसेन नावाचे पुत्र झाले. या वंशपरंपरेत चित्रसेनाचे पुत्र भीम हे तुम्ही आहात. विश्वामित्राच्या मुखातून आपल्या पूर्वजांची कथा आणि वंशपरंपरा कळल्यावर भीमराजाला खूपच आनंद झाला. विश्वामित्रांनी भीमराजाला एकाक्षर मंत्राचा उपदेश केला आणि राज्यात परत जाण्यास सांगितले. त्यांच्या आज्ञेनुसार आपल्या पत्नी व प्रधानांसह ते नगरात परतले. त्यांना सुखरूप पाहून प्रजाजन सुखावले. त्यांनी राजाराणीला मिरवणुकीने वाजत गाजत राजवाड्यात आणले. पुढे एका शुभदिनी भीमराजाने विश्वामित्रांनी सांगितल्याप्रमाणे गणेश अनुष्ठानास प्रारंभ केला. ते एकाग्रचित्ताने मंत्रजप करत असत. या उपासनेच्या प्रभावाने त्यांची चित्तवृत्ती गजाननमय झाली. त्यांना सर्वांठायी आपल्या आराध्य दैवतांचे दर्शन होऊ लागले. काही दिवसांनी महागणपतींनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले. भीमराजाला आशीर्वाद देताना श्री गणपती म्हणाले, राजा, तुमचा भक्तिभाव आणि तपश्चर्या पाहून मी अतिशय प्रसन्न झालो आहे. आता सुखाने राज्य करा. तुम्हाला लवकरच एक विद्वान, पराक्रमी आणि सद्गुणी पुत्र होईल. त्या वरदानाने राजा भीम धन्य धन्य झाले. काही कालावधीनंतर राणी गर्भवती राहिल्या. त्यांनी एका तेजस्वी आणि देखण्या पुत्राला जन्म दिला. भीमराजाची इच्छा पूर्ण झाली. त्यांनी पुत्रजन्माप्रित्यर्थ महोत्सव साजरा केला. अपार दानधर्म केला. 12व्या दिवशी राजपुत्राचे थाटामाठात बारसे केले. त्यांचे रुक्मांगद असे नाव ठेवले. श्री गणेश पुराण अध्याय 25 ते 27 समाप्त.